मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 तारखेला मुंबईला चला अशी हाक दिलेली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता आंदोलन जोर धरतोय। गावागावात चावडीवर बैठका पार पडतायत आणि प्रत्येक जिल्ह्यातून माहिती समोर येते। कोणी म्हणते आम्ही 100 गाडी घेऊन जाणार, कोणी म्हणते 200 गाडी जाणार, कोणी म्हणते 500 गाडी जाणार। सोलापूर जिल्ह्यातले मराठा बांधव आपल्या सोबत आहेत, ज्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता। अनेक आंदोलनाला त्यांच्या हाकेला पाठिंबा देऊन या ठिकाणी तीव्र असे आंदोलन करण्यात आले होते। काय सांगाल, उद्याची कशी तयारी झालेली आहे, काय सांगाल? माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उद्या 27 तारखेला सकाळी 10 वाजता निघणार आहे। या सरकारला थोडे जर डोक्याचा भाग असेल तर या सरकारनं उद्या 10 वाजेच्या आत निर्णय घ्यावा, नाहीतर एकदा जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मराठा समाजाची एक काशी म्हणलं तर चालेल तशी अंतरवाली सराटीतनं जर बाहेर पाऊल पडला तर चर्चेचा मार्ग बंद झाला। मग या सरकारनं आरक्षण देऊनच चर्चा थांबवली पाहिजे। तर उद्या 10 वाजेपर्यंत नाही आरक्षण दिलं तर मनोज जरांगे पाटील कुणाशीही चर्चा करणार नाहीत, डायरेक्ट आझाद मैदानावर चर्चा होईल। मग तर आता एवढं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर मराठा समाजाला किंवा बहुजन समाजाला जर नेतृत्व मिळण्याचं काम झालं असेल तर ती मनोजदादा जरांगे पाटील। तर आम्हाला मनोजदादांना गमवायचं नाही। तर मनोज जरांगे पाटलांचा अण्णासाहेब पाटील होऊ नये यासाठी फडणवीस साहेबाला हात जोडून आता तर आम्ही हात जोडूनच विनंती करणार आहे की लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आमच्या मनोजदादाला या आरक्षणाला लढ्याला यश येऊ द्या। नाहीतर मनोजदादाला काय तर बरं वाईट झालं तर ही सरकार अजिबात ही सरकार रस्त्यावर तर फिरण्याचं सोडाच, पण सरकार सुद्धा अस्तित्वात राहणार नाही आणि महाराष्ट्र एक 15-20 वर्षांना मागे जाईल मनोजदादा जर केसाला काय धक्का लागला तर। काय वाटतं, सरकार निर्णय गेलेलं अल्टिमेटम दिलं होतं, 3-4 महिने लोटलं, या 4 महिन्यात झालं नाही। आता सरकारला कुठल्याही परिस्थितीत निर्णय घ्यावा लागणार आहे। नाही निर्णय घेतला तर मग सरकारला त्याला किंमत मोजावी लागणार ना। सरकारला असं सोपं आहे का सगळं की मनोज जरांगे पाटील मुंबईला जाणार आणि न आरक्षण घेता माघार येणार? हे सोपं नाही। हे सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू आम्ही। मराठा समाज आहे, मराठा समाजाचा इतिहास वेगळा आहे, फडणवीस साहेबाला माहित आहे। काय साधारण सोलापूर जिल्ह्यातनं किती लोक जातील, किती वाहन? सोलापूर जिल्ह्यातून कमीत कमी एक 20 ते 25 हजार गाड्या निघतेल्या, कुणाच्या नेतृत्वाखाली नाही। मराठा समाजाला आमंत्रणाची गरज नाही, कारण आमच्या घरी काय बोकडाचा कार्यक्रम नाही किंवा लग्नाचा कार्यक्रम नाही तुम्हाला निमंत्रण द्यायला। मराठा समाजाचा तिथं आंदोलन आहे, मराठा समाजाच्या आंदोलनासाठी तुम्हाला निमंत्रण द्यायची गरज पडते का? प्रत्येकाने आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्या काही झालं तर 29 तारखेला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर दिसलं पाहिजे। कुठून या, कसं बी आलं तर भोयारी मार्गे या किंवा गड किल्ल्यावर नाही या किंवा कसंही या, पण आझाद मैदानावर 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता तिथं दिसलं पाहिजे। आणि कसं आहे, आरक्षणाच्या लास्टच्या लढाईत नाही दिसला तर ती मराठा कसला लास्टची लढाई आहे। मनोजदादांनी सांगितले तर मराठा समाजाचं नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील आहेत ना, तर त्यांना अपमान सहन होणार नाही। इथून पुढे जर आरक्षण जर नाही मिळालं तर ते अपमान सहन होणार नाही। मनोज जरांगे पाटलाला आमच्या सोबत ठेवायचं असेल तर सरकारनं आतापर्यंत जेवढ्या लढाई झाल्या आहेत त्यापैकी लास्ट लढाई आहे आणि आरक्षण देऊनच ती संपवावी। या ठिकाणी अन्य देखील काही मराठा बांधव आहेत, काय तुम्ही जाणार? हा, जाणार आहे। काय रणनीती, कसं कोण जाणार आहे? आता लोकांना सांगायची गरज नाही। जसं मुंबईमध्ये समुद्र आहे तसं मराठा समाजाचा समुद्र येणार आहे आणि मुंबईमध्ये हा कोणी म्हणतोय ना जॉनी लिव्हर म्हणजे गुणरत्न सदावर्ते मुंबईमध्ये येऊ देत नाही। मुंबई काय कोणाच्या बापाची आहे काय? मुंबई हा महाराष्ट्र सर्व धर्माची तर आहे पण मराठ्याची बी आहे। हे समुद्र जसं लाटा मारतेत तसं सरकारला मराठा समाजाला आवराला लाटा आल्यावर लाटा येणार आहेत लोक। आणि प्रत्येक माणूस, शेतकरी ना गरीब माणूस, बिगर पैशाचे बिगर चपलीचे लोक असणारे बी सुद्धा मराठा समाज मुंबईमध्ये हजर होणार। सदावर्ते असतील किंवा अन्य काही नेते विरोध करताना जे ओबीसी आरक्षण लढ्याचे नेते आहेत हाके, हे देखील विरोध करत आहेत। ही कसं आहे माहिती का, जॉनी लिव्हर आहेत। पिक्चर मधली एक डायलॉग आहे, जॉनी लिव्हर कोणाला तर मोठवायचं असलं तर जरांगे पाटलाला टीका करायची, म्हणून आम्ही त्याचा काही विषय नाही, ते काय मोठे नाही। ते फक्त मराठा समाजाला आरक्षण हा सरकार घेण्यासाठी मराठा समाज प्रत्येक ग्रामीण भागातली येणार आहे। ती येणार आहेत म्हणजे ये मनाची गरज नाही, आता लाट आहे, लाट समुद्राची। गुणरत्न सदावर्ते असेल किंवा ते हाके असेल किंवा आणि ते नारायण राणे मुरगी चोरचा मुलगा नारायण राणे असेल,
याला आम्हाला देणे घेणं नाही. आम्ही आरक्षण मिळस्तोवर आम्हाला डिस्टर्ब व्हायचं नाही. आम्हाला फक्त आमचा फोकस आरक्षणावर आहे. ही किती बी बुकली तर त्यांना तुकडा टाकून गप करायचं, आमचं एवढंच काम आहे. ही काय सदावर्तीला माहित नाही का सोलापूरचा इसका? सदावर्तीला सोलापूरचा इसका माहित नाही का अजून त्याला दाखवायचा असेल तर तू ती बी बघ म्हणावं. कारण कुठं तर मनोज जरांगे पाटला विरोधात बोलून चर्चेत येण्याचा विषय नाही. मनोज जरांगे पाटलांना बोलण्याच्या आधी आम्ही त्याला कव्हर करू शकतो. ही सदावर्ती लय मोठ्या लायकीचा माणूस नाही. ही फडणवीसनं पाळलेलं कुत्र्याचं पिल्लू आहे. नाही, तुम्हीच त्यांच्यावर शाई टाकली होती बालाजी. हो, तीच सांगतोय मी साहेब. त्याला सोलापूरचा इसका माहित नाही का अजून, तीच विचारतोय. मनोज जरांगे पाटील तर लय लांब राहिले. आता मनोज जरांगे पाटला एवढा नेता तर अख्ख्या जगात कोण नाही. पण आम्ही त्याला आमच्या लेवलनं घेतो. कोण सदावर्ती आहे ना, त्याला मनोज जरांगे पाटलापर्यंत जायची काय गरज? आम्ही त्यांच्या आमच्या लेवलनं घेतो की त्याला. हाकेंला देखील विरोध झालेला बघितला धनगर बांधवांनी. हाकेला त्याच्या समाजात तर किंमत आहे का? हाके सर्वसामान्य धनगर समाज, सर्वसामान्य मुस्लिम समाज, सर्वसामान्य दलित समाज, मनोज दादा जरांगे पाटील 18 पगार 12 बलुतेदार मनोज दादा सोबत आधी. ही कोण तर पैसे देऊन तयार केलेले नेते हो. यांचं काय घेऊन बसलं? ही फक्त मीडियाच्या समोर दिसते तुम्हाला. असं तुम्ही एकटं फिरून दाखवा म्हणा. मनोज जरांगे पाटील कसं गोळक्यात असतात ना, तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन लागते कुठेतरी फिरताना. इथं मराठा समाजाच्या आगेमुळे उठवू नका. मनोज दादावर काय बोलण्याच्या आधी तुम्ही विचार करून बोला. कारण तुमचे बी काय व्हिडिओ आहेत आमच्याकडे. नारायण राणेच्या पोराचं जे आहे ना व्हिडिओ आहेत आमच्याकडे. ह्याच फडणवीसला तुम्ही हापचड्डीवाले म्हणलो ना, फडणवीस आपल्याला आरक्षण देऊ शकत नाही म्हणलो ना. आता बोला ना तुम्ही, का समाज बदललाय? तुम्ही जात बदलली असेल तर सांगा, तसं लिहून द्या म्हणा आम्हाला. या ठिकाणी अन्य देखील काही मराठा समाज बांधव आहेत. काय कशी तयारी झाली आहे उद्याच्या? मनोजदादाच्या आरक्षणच्या लढ्याला ताकद देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून किंवा सोलापूर शहरातून सर्व समाज बांधव ही मोठ्या संख्येनं आग्या मोहोळ, जसा एखाद्या झाडाला मोहोळ असते त्याला दगड मारल्यावर जसं ती मोहोळ उठते भाय करत, तसं त्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर शहरातून ज्याचं त्याला जसं वाहन मिळेल तसं त्या पद्धतीनं मुंबईला कूच करणार आहेत. उद्या सकाळी मनोजदादा अंतरावली सराटी येथून त्यांनी 27 तारखेला निघणार आहेत. आणि आम्ही सोलापूर जिल्ह्यातील ज्याच्या परिस्थितीने ज्याला जसं वाहन मिळेल, जसं त्याचे गावचा ग्रुप असेल त्या पद्धतीनं वाहनं करून मुंबईच्या दिशेनं आम्ही वाटचाल करणार आहे. तुम्ही इथं मोठं मनोजदादाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आंदोलन केलं होतं. उद्याची काय तयारी झाली आणि सरकारला काय सांगणं आहे का उद्यापर्यंत? एकंदरीत मला आज पण सरकार विश्वास आहे की आज ते आरक्षण बाबतीत त्यांनी निर्णय घेतील म्हणून. कारण हे लढा गेल्या 45 वर्षापासून हा लढा आरक्षणाचा असतील वेगवेगळ्या मागण्यांसाठी मराठा समाज रस्त्यावर आंदोलन करत आहे. आपण बघितलं तर 1980 साली कैलासवासी अण्णासाहेब पटेल यांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला. 1982 साली ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते, अण्णासाहेब पाटील यांनी 22 मार्च 1982 साली मंत्रालयावर मोर्चा काढला होता. तेव्हा कुठलेही सोशल मीडिया नसताना सुद्धा 1 लाख मराठा बांधव मुंबईत तेव्हा दाखल झाले होते. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली 22 मार्चला मंत्रालयावर मोर्चा काढला होता. अण्णासाहेब पाटील यांनी त्या सभेत जाहीर केले की उद्या सूर्य उजेडात जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर हा अण्णासाहेब उद्याचा सूर्य बघणार नाही. दुर्दैवी तेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी 23 मार्च 1982 साली स्वतःच्या डोक्यात गोळी घालून त्याने आरक्षणासाठी मराठा समाजासाठी पहिलं बलिदान दिलं. त्यानंतर या महाराष्ट्रात 45 वर्षामध्ये 35 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, 10 वर्ष भाजपचं सरकार होतं. 2004 ला बापट आयोग तिथं नेमण्यात आलं होतं. 2008 साली बापट आयोगचं अहवाल आल्यानंतर त्यावर मतदान घेण्यात आलं. 3 जण मराठा आरक्षणच्या बाजूने मतदान केले, 3 जण मराठा आरक्षणच्या विरोधात मतदान केले. आणि जे बापट आयोग जे अध्यक्ष होते बापटाने त्या मराठा आरक्षणाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे मराठा समाजाला तिथं आरक्षण मिळालं नाही. त्यानंतर सराफ आयोग नेमण्यात आलं. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी राणे समिती तिथे स्थापन केली. त्या सुद्धा 50% वर आरक्षण दिलं. त्यामुळं ते हायकोर्टात टिकले नाही. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिलं, त्या हायकोर्टात टिकलं.
पण त्या कालांतरानंतर सरकार बदललं, सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यात कम पडल्यामुळं सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकले नाही. या 1992 साली इंदिरा साहेबांनी निकाल दिलाय की 50% वर आरक्षण देता येत नाही. 1891 साली ज्या ब्रिटिश सरकारने जनगणना केली होती, मराठा आणि कुणबी हे एकच आहे, मराठा आणि कुणबीमध्ये बेटीचा व्यवहार होतो, त्यामुळे कुणबी आणि हे मराठा एकच आहे. मी राज्यातल्या सर्वच राज्यकर्त्याला मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो, भाजप असतील, काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, शिवसेना असतील, तुम्ही सर्वजण एकत्र या. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटी बसून मराठा समाजाला 50% आतून आरक्षण द्या, अन्यथा उद्या लाखोच्या संख्येने मराठा समाज हे मुंबईत दाखल होणार आहे. काय किती वाजता जाणार आहेत? सोलापूर जर आमची मागण्या जर आज मान्य झाल्या नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यातून साधारण 25 ते 30 हजार गाड्या निघतील. सोलापूर जिल्ह्यात 1100 गावं आहेत. आम्हाला अजून पण विश्वास आहे, ज्या पद्धतीने 2016ला मराठा मोर्चाची दखल घेऊन भाजप शिवसेनेने ज्या पद्धतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ असतील, सारथीला ज्या पद्धतीने ताकद दिली, अण्णासाहेब पाटील महामंडळ हे 1997 साली मराठा महासंघाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव येऊन गेला की अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन करावे. त्यास 1997 साली मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ तिथं स्थापन केलं. दुर्दैव त्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं, अण्णासाहेब पाटील महामंडळाला त्यांनी ताकद दिली नाही, पण 2016च्या मोर्चाची दखल घेऊन अण्णासाहेब पाटील महामंडळाला तिथं ताकद देण्यात आलं आणि कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना तिथं अध्यक्ष केलं. आज महाराष्ट्रामध्ये 1,52,000 तिथं उद्योजक घडलेत. सारथीला त्यांनी ताकद दिलेल्या आहेत. सोलापूरला गेल्या रविवारी देवेंद्र फडणवीस आल्यानंतर आम्ही आमचे 2019 पासून एक आमची प्रमुख मागणी आहे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधवणं. त्या वसतिगृहमधला ज्या पद्धतीने तुम्ही ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने तुम्ही सुविधा दिलात ती सुविधा तुम्ही तिथं द्यावी म्हणून सरकार घेईल दखल वाटते. मराठा समाजाची मागण्यांचा आज दखल 100% सरकार घेईल. ज्या पद्धतीने आमची मागच्या मागण्या त्यांनी मान्य केलेत, जर आरक्षणावर त्यांनी जर दखल घेतली नाही, उद्या लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईत दाखल होणार आहे. यांनी आशावाद व्यक्त केलेला आहे. साधारण 18 तास राहिलेले. बरोबर. काय वाटते घेईल सरकार? नाही, सरकारने हे निर्णय नाही घेतला तर त्यांना त्याचे फळ भोगावं लागणार म्हणजे लागणार आहेत. आणि अशी तयारी झाली की जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रातले मराठा समाज आता पेटून उठलाय. मागच्या वेळी जेव्हा वाशीत पूर्ण समाज गेलते तेव्हा फक्त तोंडाला लोणी लावल्यासारखं काम केले आणि फसवलं गेलं मराठा समाजाला. दादाने तेव्हा मागण्या पूर्ण होतील आशा व्यक्त केली आणि ती मागण्या तसं मान्य झालेलं नाहीये. तर ह्या वेळेस असं मराठा समाज फसवेगिरीला अडकणार नाहीये. त्यामुळे उद्यापासून आज रात्री 12 वाजल्यापासूनच लोक जसं मार्ग मिळतील कशाने, रोडने, ट्रेनने, बसने, टू व्हीलर सुद्धा निघणार आहेत. ऊन वारा पाऊस ह्याची तमा न बाळगता 15-15 दिवसाचे भाकऱ्या सगळं चटणी भाकरे घेऊन मराठा समाज मुंबईला जाऊन पोहोचणार म्हणजे पोहोचणार आहे. हे होते मराठा बांधव यांनी सांगितलेले. अगदी तयारी झालेली, फक्त मनोज दादांच्या एका इशाऱ्याचं इथं वाट बघतायत आणि रात्रीपासूनच जो संबंध महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाज आहे तो मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत या ठिकाणी असेल आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.